खोबरं, कोथिंबीर आणि मिरच्याची पेस्ट लावली. जम्बो सुरमई आणि कोलंबी फ्राय आणि हे आहे कोंबडी फळे. पटापट ह्याच्यात मसाल्याची चांगलं घालते. आणि आता ह्यांनी एवढं जेवल्यावर पण हा माणूस इकडे बघा. एका गुलाबजाम हवे. तो पहिला दिवस आमचा काल संपला राजूच्या घरी. आता दुसरा दिवस आम्ही चालू करणार आहोत. आता पावस म्हणून आहे तिथे श्री स्वरूपानंद स्वामी स्वरूपानंद यांचं मठ आहे. तिथे जाणार आम्ही. पहिला स्पॉट इथून रत्नागिरीवरून किती 40-45 मिनिटं 1 तास मॅक्झिमम दाखवत असेल. पण तिकडे जाणार. मग त्याच्यानंतर पुढे आमचं मामाचं गाव, माझं ऑल टाइम फेवरेट 5 स्टार हॉटेल, माझ्या मामाचं गाव सुनील मामा आणि अनिल मामा यांचं धारापी देरसे बांबर्डे. बघ मी किती सिनेमॅटोग्राफिक व्ह्यूज घेते. बघ जरा. घे तुझी जेवढी क्रिएटिव्हिटी आहे सगळी बाहेर काढ. माझ्या पप्पा नेहमी म्हणायची तू चांगली एक फोटोग्राफर बनू शकतेस. छान वाटलं, एकदम प्रसन्न. मंदिराचा आवार एकदम सुंदर आहे. शांत, एकदम व्यवस्थित दर्शन झालं आणि स्वच्छ, मस्त वाटलं. मंदिराच्या आतमध्ये फोटोग्राफी करण्यास मनाई आहे. तो आतमध्ये आम्ही फोटो नाही देऊ शकत. पेट्रोल पंप बंद कर. पेट्रोल पंप कुठे असेल? पेट्रोल पंप पुढे बरं जायला पुढे. गोलब तिकडे आहे. गोलब तिकडे. इकडे काय नाही या साईड. पेट्रोल पंप तिथं दाखव आता पेट्रोल पंप मला. चला, तर आपलं दर्शन झालेलं आहे छानपैकी मठात. आता आपण चाललोय कुडाळला. त्याच्या आधी पेट्रोल भरूया आणि कुडाळला भेटूया. मामाचं गाव यायला 40 मिनिटं बाकी आहेत. आता आम्ही पोचलो आहोत कणकवलीला. कणकवलीला एक दरवेळी जेव्हा येतो ना, तो हॉटेल काय विश्रांती काय हॉटेल विश्रांती. हा, विश्रांतीच आहे ना. हो. हा, तिथे आम्ही जेवायला थांबतो. 2 वेळा थांबलेलो. एक्सपिरियन्स अतिशय सुंदर होता. अप्रतिम जेवण भेटतं. त्याच्या कोलंबीची टेस्ट अजून तोंडातून गेली नाहीये. सो विचार आहे तिकडेच थांबायचा आणि मस्तपैकी जेवायचं. 6 लाख भेटतं. मध्येच तो असं काय आत ते
आम्ही कणकवलीला आमच्या फेवरेट रेस्टॉरंटला आलेलो आहोत, हॉटेल विश्रांत. आणि तिकडे आम्ही मस्तपैकी जम्बो सुरमई थाळी मागवली आहे, कोंबडी वडे मागवले आहेत आणि आमचे नेहमीचे कोलंबी फ्राय. आणि एवढी गर्दी आहे ना इकडे, सगळ्यांची वेटिंग पण खूप आहे. इकडे जेवण एकदम उत्कृष्ट चवीचं असतं आणि स्वच्छतेने वाढतात ते आपल्याला आणि बनवतात पण स्वच्छतेने, त्यामुळे लोकांची इकडे खूप गर्दी आहे. तुम्ही पण कधी जर गोवा हायवेवर असाल, मुंबई गोवा हायवेवर, तर कणकवलीला नक्कीच विश्रांती हॉटेलला भेट द्या. तुम्हाला नक्कीच आवडेल इकडचं जेवण. आता जेवण आले ना की तुम्हाला आम्ही वेगळे जे पदार्थ मागवले ते आम्ही तुम्हाला दाखवतो. पण ही बघा मच्छी थाळी आहे, सुरमईची मच्छी थाळी, जम्बो सुरमई आणि कोलंबी फ्राय आणि हे आहे कोंबडी वडे. गरम आहे, फुल गरम आहे. कोलंबीला माझी अप्रतिम चव आहे, छान लागते कोलंबी. तर बघा सुशील कसा जेवतोय इकडे ताव मारून. माझं झालंय हे बघा किती स्वच्छ. हां, गुलाबजाम एक प्लेट होती. हां, बस झाली एक प्लेट. नको. थँक्यू. चमचा द्या बस. आणि आता ह्यांनी एवढं जेवल्यावर पण हा माणूस मला इकडे बघा, गुलाबजामुन लागतात. काय गुलाबजामुन फेवरेट आहे बरोबर ना? गुलाबजामुन होय. एका गुलाबजाम हवे. ती फायनल जिरवणी चालली आहे, जेवढं सगळं जेवलं आहे. आता तो सोलकडीने जिरवणार. आणि सांग सोलकढी कशी आहे. नॉनव्हेज खाल्ल्यानंतर सोलकढी पिण्याचा आनंद वेगळाच आहे, मस्त काहीतरी वेगळंच वाटतं. वा, समाधान. समाधान गुलाबजाम. हां, छान. हॉटेल विश्रांतीमध्ये मनसोक्त असं जेवण झालेलं आहे. आता माझं मामाचं गाव 1 तासाच्या अंतरावर, जवळपास 3 वाजले, म्हणजे त्यांना झोपेतून उठवायला म्हणजे 3:45 पर्यंत आम्ही पोचू माझ्या मामाच्या गावी. म्हणजे माझ्या कोकणात मजा येणार आहे. 4 दिवस आराम करायचा आहे, खायचं आहे, प्यायचं आहे, बस 2-3 दिवस बायको आणि मी, मस्त मज्जाने लाईफ. बघा आमचं गाव आता 10 मिनिटावर आलेलं आहे. 10 मिनिटात पोहोचेल आम्ही. कुडाळवरून शेरसे बांबार्डे, धारावीच्या अगोदर एक राईट येतो, तिथून छोटंसं एक गाव आहे तिरसे बांबार्डे, ते आमच्या मामाचं गाव आहे. लहानपणापासून मी तिथे राहिलो आहे. म्हणजे दर मे महिन्यात जायचो मामाच्या गावी, तेव्हापासून आवड लागली. कधी अजूनही मोठा झालं तरी असंच वाटतं की मामाच्याच गावी जावं. सो हॉटेल नको काय नको. दिसते तुम्हाला तेरसे बांबार्डा, सांबारमळा.
बघा हो बघा, मामा आम्हाला वाटेत भेटलेले आहे. आम्ही रेकॉर्डिंग करतोय आणि आम्हाला मामा वाटेतच भेटलेले आहेत बघा गाईस. रेकॉर्ड आहे का सरप्राईज. थोडं आग जातं माहित होतं ना मी येणार आहे ते. ना कोणी सांगितलं आईने नाही सांगितलं, ना मला वाटतं सांगितलं, मी सांगितलं म्हटलं चल मामाला जाऊन उठवूया काय नाही. असंच रत्नागिरीला काल थांबलो राजूकडे. राजू माहिती आहे ना? होय राजू माहिती आहे. हा. थांब जरा. सुशील चल आता पण मामी या घरी. हो आता असं घरी या ये मग जाऊन ये. मी येते जाऊन येते ठीक आहे. वाजेपर्यंत हा तोपर्यंत आराम करतो मग. बाय करा मामा. बाय. आम्ही काय करून दाखवणार आहात तू? मामी आम्हाला आज चिकन करून दाखवणार आहे. तिला मदतीला समीक्षा सुद्धा असणार आहे. हे बघा इथे चूल आहे आणि आम्हाला चुलीवरचं चिकन करायचंय. मस्त चुलीवरचं असं कसं काय बनवून खायला मजा येते. तोपर्यंत मामीने रात्री तेल कांदा परतायला सुरुवात केलेली आहे आणि हे हिरवं वाटपसाठी तिने लसूण, कोथिंबीर, आलं आणि काय आहे मिरची एवढं सगळं टाकलं. हे बघा मामाने चूल पेटवायला सुरुवात केली आहे. हे प्रॉपर असं दिसलं पाहिजे. पकडे बस, धरे बस. ऐकायचे नाही ते किती मारले ऐकायचं नाही तो ऐकायचो. मामीने टोप ठेवलेला आहे चिकन साठी. तर टोपाला ते काळं काय लावलं ग? पण ह्याच्यात आधी आपण हे कराय ना, सगळं एकत्र करूया ना. तर सुक्क वेगळं कराया. तू काय करू कसा कसा काय करू तसा करणार. आता हे बघ मामीने चिकन बारीक करून धुवून स्वच्छ ठेवलंय. आता मी ह्याच्यात आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि मिरच्याची पेस्ट लावली आहे. आता ह्याच्यात मी जरा हळद आणि मीठ घातलंय. मी याच्यात 2 चमचे आता मालवणी मसाला टाकलाय. तो पण आपण व्यवस्थित लावून घेतोय. आता मी पटापट ह्याच्यात मसाल्याची पानं घालते.
कोथिंबीर घातली. वाटा भरते. सुकं वेगळं करूया ना. गो आधी सगळं उकडत घाल त्याच्यातच घाल आणि नंतर काढ. मग नंतर ते काढायला मग कसं होईल, त्याची रेसिपी कशी दाखवणार. तूच बोलला सुकं बिकं. नको काय करू, जाऊन दे एकच कर, पण जास्त ग्रेव्ही पातळ नको करू बस. तर हे सगळं आपण आलं, लसूण, मिरच्या, कोथिंबीर आणि खोबरं ह्याचं वाटप लावलं. आता मी ह्याच्यात मसाला भरते. तिखट आहे जास्त. काय वाजवीला काय रे. तो सगळं आहे तुला काय काय बोला. जर आता ह्याला वाफ काढूया आपण. सगळं घातलं तू. येस. बघ आला लसणाची पेस्ट. काय असं इथे ह्याच्यावर झाकण दे मला. सुशील बोलवता. थोडं ना पाणी घालूया शिजायला. तेल सुटलंय आता चिकनला. बघायचंय तुला असं. दूर दूर दिसतो. तर मी वाटव नाही राहिला मी वाटव बोलते. मस्तपैकी वाटताला जरा परतून घेते. धूर काढूया. धूर काढूया. 2 मिनिटाची वाफ काढूया. धूर काढूया बोलते. चला. काय झालं तू पहिलं लॉटेर होतं होय का. आवरावर केले शिस्तीत केले बोकडे. आता मी पाणी घालते. ठीक आहे. इतके आहे ना आता बघ सुशील कलर. आता मी झाकण लावते. ठीक आहे. भाकरी मीठ घालतो. चुलीवर ना लगेच 1 मिनिटाच्या आत उकळी येते, कारण ते खाली आग खूप असते ना. हे बघ आता आपण पाणी घातलंय, लगेच उकळी आली. रटमट रटमट रटमट. शिजला बघ. मलाच दिसत नाही. लाईट लावू इथे. मला इकडे दिसत नाही. बॅटरी. हा बॅटरी बॅटरी दे. ही व्हायची लाईट. हा ते टाकशील. विचार पडा काल कोण आधी रटमटात रटमट शिजला. लाल भडक केलंय. सर्दी पळून जाणार. हे बघ. हा मस्त झालं. दिसतंय. झालं.
बॅटरी शिजला. हे आग कमी करायची आता आपल्याला. कशी करायची ती? जास्त होते. स्लो करायचा आपल्याला. ती आहे तिथे तो मागे उडवू दे ती. याचा गॅस स्लो झाला आता. आता हे निखारे गॅस. आणि आता हे म्हणजे बघ ह्याला मस्त आता तरी सुटणार. ठीक आहे, वी आर डन. चिकनची टेस्टिंग करतोय. मी समर्थ जय स्वामी समर्थ जय जय. आहा काय चुलीवरचं चिकन दिसतो काय? मी मला नाही माहिती, मोबाईल ठेवलाय मी तिकडे. गरम आहे बाबा. सर्दी पळवायसाठी बेस्ट आहे वाटतं. आजच्या गावात गरम आहे. टेम्पटिंग आहे. वा, मांजर आला. मस्त लाल भडक कलर आला रे. चालू जास्त मला पाणी असा थोडा गरम. असं काय घालतो? घाल पीस नको बोलले मामा, कमी घाल बोलले. बस. आणि कांदा फिरत राहतो रे. गपचूप तू काढू खूप छान झालं. काय डिफरन्स काय नॉर्मल गॅसवर करणं आणि चुलीवर करणं फरक काय? चव छान येते. कशी येते ती? चुलीमुळे. नॉर्मल गॅसवर असं नाही बनवू शकत. नाही तो काही चव येते ना. रात्रीचे 12 वाजले आहेत आणि गावामध्ये फुल शांतता आणि काळोख असतो. ही फ्रंट साईड आम्ही असे वॉकला निघालो आहे. कोण नसतं इथे. हे बघा, हे बॅक साईड. इथे आमचं मामाचं गाव. ते दिवसा ढवळ्या दिसत होतं ना फुल.